शिवसेनेची धडाडती तोफ. सोलापूर जिल्ह्यात शिवसेना घराघरात पोहोचवणारा बुलंद आवाज. ज्येष्ठ नेते माननीय साईनाथ भाऊ अभंगराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक साईनंद रिसॉर्ट, पंढरपूर, सांगोला रोड, खर्डी, तालुका पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7B मधील नगरसेवक पदाची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आता 20 डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक 7B साठी मतदान पार पडणार असून प्रभाग क्रमांक 7B मधून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सूर्यकांत तथा नाना कदम यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक 18 रोजी उमदे गल्ली येथे आयोजित कॉर्नर सभेस परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. या कॉर्नर सभेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके, मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या विविध समर्थकांनी मतदारांसमोर आपली भूमिका मांडताना या प्रभागातील वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या समस्या, सर्वसामान्य नागरिकांना आलेला अनुभव आणि पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक मतदान करण्याची आलेली वेळ सांगत प्रभाग क्रमांक 7B मधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार सूर्यकांत तथा नाना कदम यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. यावेळी बोलताना डॉक्टर प्रणिता भालके, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, ॲडव्होकेट सत्यम धुमाळ, रवींद्र कुलकर्णी यांच्यासह प्रमुख वक्त्यांनी मतदारांसमोर आपली भूमिका मांडली आहे. आपलं मत मांडलं पाहिजे म्हणून मी मला बसलो होतो. कुणाला बोलायचं तरी बोलावं, सगळ्यांना विचार स्वातंत्र्य. पंढरपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7B च्या निवडणुकीच्या या प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र, ज्यांनी या भागातल्या लोकांसाठी कसली स्वतःची पर्वा न करता त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून कायम या कॉरिडॉर विरोधी आंदोलनामध्ये सहभागी झाले असे आमचे मित्र नगरसेवक आदित्यदादा फत्तेपूरकर, दुसरे आपले नगरसेवक शिवाजी मस्के मेंबर आणि या प्रभाग क्रमांक 7B चे उमेदवार म्हणण्यापेक्षा खरंच जनसेवक. कारण नाना काकाबद्दल पंढरपुरातल्या कुठल्याही गल्ली कोणात कुठेही विचारलं तर हा पंढरपुरातला एकमेव माणूस आहे की ज्याने आपलं आयुष्य या पंढरपूरच्या लोकांच्या सेवेसाठी घातलं. या भागातल्या लोकांची मग कुणाची कसली अडचण असू द्या, त्याची दवाखान्याची अडचण असू द्या, त्याची तहसीलची अडचण असू द्या, पोलीस स्टेशनची अडचण असू द्या, रेशनची अडचण असू द्या, कुठलीही अडचण असली आणि तो माणूस नाना काकाबरोबर गेला की हाय तसे कपडे घालणं, कुठलाही विचार न करणं, पायात चप्पल घालायची काम करायला निघाला असा आपला माणूस आहे. रोज स्वतःच्या प्रपंचासाठी 4 लोकांकडनं भीक मागणारा माणूस नाही. असा समाजसेवक खरं तर या प्रभागाला मिळालाय. मी तर म्हणतो या प्रभागाचं सौभाग्य आहे की असं व्यक्तिमत्व या प्रभागातून उभारले की जो 24 तास या प्रभागातल्या लोकांच्या अडीअडचणीला धावून जाऊ शकतो, मदत करतो. असे आपले उमेदवार नानासाहेब कदम, समोर उपस्थित नाईक नवरे, सगळेच आपले, आता सगळ्यांची नावं घेत नाही, कुणाकुणाचं नाव घ्यायचं. समोर उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी, तसेच या सभेला येण्याची इच्छा असून देखील न येऊ शकणारे परंतु आपापल्या घरातून, वेगवेगळ्या दुकानातून, वेगवेगळ्या चौकातून ही सभा ऐकणाऱ्या सर्व माझ्या वडीलधारी मंडळी, माता भगिनींना माझा जय महाराष्ट्र. कारण मी असं का म्हणलो, या प्रभागातल्या सगळ्याच लोकांना आपलं भाषण ऐकायचं झालं. सगळ्यांची इच्छा की बाबा ह्यांची सभा ऐकायला गेलं पाहिजे.
पाहिजे, कारण त्यांना माहित आहे की आपण जी सगळी लोक आहे ती 24 तास या पंढरपूरच्या जनतेच्या सेवेत असतो. आपण कधी कुठलं राजकारण करत नाही, दबाव तर कधीच कोणावर आणत नाही, परंतु कोण आलं की त्यांची आपण कामं करत असतो. बऱ्याच लोकांना या सगळ्या एक इच्छा राहू, पण मनातल्या मनात थोडं प्रत्येकाचं आहे, पण त्यांना अनुभव असणार आहे 100%. त्यामुळं त्या सगळ्याच लोकांना माझं आव्हान विनंती आहे की बाबा निवडणूक लागली, निवडणूक संपली, सत्ता परिवर्तन 100% झालेलं आहे. कारण पंढरपूर तुम्ही कुठेही जावा, कुठल्याही चौकात जावा, गल्ली बोळात जावा, मग गरीबातल्या गरीब माणसापासून त्या श्रीमंतातल्या श्रीमंत माणसापर्यंत विचारा की नगराध्यक्ष कोणाचा होणार, तरी एकच आवाज आहे, रिक्षा आहे का नाही? रिक्षा म्हणतात ना, कुठे जावा, कुणाला मतदान केलं, रिक्षाला केलं. तुम्ही आता सोशल मीडियावर उघडून बघा, आता काय पेड चोरणार असतात, भाजपचे बरेच पेड लोक पैसे देऊन त्यांच्या, तरी पण आपली गोरगरीब लोक तरी पण सोशल मीडियावर ओपन केला दादू, तर 99% लोकांच्या खाली कमेंटात रिक्षा म्हणून. पंढरपुरातल्या 99% लोकांचं कमेंटात रिक्षा म्हणून. त्यामुळे सत्ता परिवर्तन आढळ आहे, कारण लोकांना पंढरपूर शहराचा विकास हवा आहे. पंढरपूर शहराचं काय झालं, कशा पद्धतीचे पंढरपूर शहरातले रस्ते आहेत, ड्रेनेजची परिस्थिती काय, पाण्याची परिस्थिती काय, कामगारांची परिस्थिती काय, बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढले. पंढरपूर शहरातल्या तरुण तरुणींना या ठिकाणी रोजगार मिळतोय का? आम्ही आमच्या मुलाबाळांना या ठिकाणी शिकवायचं. पंढरपूर एज्युकेशनल हब झालंय, आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज झाले, वेगवेगळे कॉलेज आहेत. आपण आपल्या लेकराबाळांना त्या ठिकाणी प्रवेश घेतोय, आई वडील कर्ज काढतात, सोनानं मोडतात, पोराला ऍडमिशन घेऊन देतात, पोरं शिकतंय, इंजिनियर होत आहे, आणि त्याच इंजिनियर होऊन डिग्री घेऊन बाहेर पडतंय, त्याच पोराच्या हाताला काम आहे का पंढरपूरचे? नाही. आई वडिलांनी काय स्वप्न बघितलेलं असतंय की बाबा आता मी कर्ज काढीन, कामाला जाईन, काही करून पोटाला चिमटा घेऊन लेकरा बाळाला शिकवत. पोरग शिकलं, ग्रॅज्युएट झालं, डिग्री बाहेर घेतली की नोकरी लागत, आपल्याला सुख लागत. म्हणून आई वडिलांनी 10-20 लाख रुपये कर्ज डोक्यात केलेलं असतं की मुलगा मुलगी शिकली पाहिजे. आमचा मुलगा मुलगी शिकत आणि हाताला कामच नाही, शिकत, डिग्री घेत, बाहेर पडतं, आणि मग आई वडिलांना काय म्हणताय, मम्मी पप्पा मी आता नोकरीसाठी पुण्याला जातो, मुंबईला जातो. आपल्या पंढरपूरच्या बऱ्याच लोकांचा ओढा पुण्याकडे. मुलगा मुलगी आपल्या गबाळ भरतात, पुण्याला जातात, तिथं कुठल्या तर कंपनीत पोरगा नोकरीला लागतात. नोकरी लागते काय, 5-50 रुपये 5-25 रुपये पगार चालू होते, निम्मा पगार घरी पाठवतोय, निम्मा पगार त्याच्या खर्चाला ठेवतोय. आई वडील खुश होतात, जाऊ दे काय असताना आपल्या मुलाला नोकरी मिळाली. पण एक 7-8 महिने गेलं की आई वडिलांना चैन पडत नाही. आता पोरगा नोकरी लागलेला, पोरगा नोकरी लागलं म्हणल्यानंतर लग्न केलं पाहिजे. आई वडिलांचं स्वप्न आहे ना, लग्न केलं पाहिजे. मग वडील आपला कडक कपडे घालून, मुलगा आता माझा नोकरीला आहे, कोण मी पोरगी देते, म्हणून वडील मुली बघायला चालू करते. पोराला निरोप करते, पोरगा तिकडून हळूच आईला फोन करते की मम्मी पप्पा काय माझ्यासाठी मुलगी बघायला होते. अरे भाई आता तुझा पगार चालू झाला, आपलं चांगलं चालू झालंय, आता तुझं एकदा लग्न करू, तुझं लग्न झालं म्हणजे नातू येतील, आम्हाला आनंद मिळेल, घर आपलं खोलून दिसेल. आई वडिलांची वेळी आहे ना. पण हळूच पोरगा काय म्हणतोय की मम्मी मी ज्या कंपनीत कामाला लागलोय त्या कंपनीत एक मुलगी पण आहे, माझी तिची ओळख झाली आहे आणि तिच्या आई वडिलांचं मध्ये लग्न करावं. मी काय पप्पाला बोलू शकत नाही, पण तू पप्पाला सांग की मुली बघण्यापेक्षा ह्याच मुलीला, त्या मुलीबरोबर माझं लग्न. आणि रात्री पप्पा त्याचा घरी आला की सांगते, हो पोराचा फोन आणता, त्याचं म्हणणं आहे की मलाही पगार आहे, तिथं आहे मुलगी, तिला पण पगार आहे, मग 2-2 पगार घरी येतील, अजून आपल्या आनंदात दिवस जातील, तर त्या मुलीबरोबर लग्न करायचं. वडील बिचारा बोळा
आपले सुख आहे, एका मिनिटात परवानगी देते. लग्न होत, लग्न करते, लग्न केल्यानंतर गावात आता 2-2 पगारी, पंढरपुरात मोठं थाटामाटात लग्न होते, मंगल कार्यालय असते, सगळ्या गोष्टी पाहुणे रावळे, सून पण नोकरीला आणि पोरगा पण नोकरीला. लग्न होते, 2 दिवसांनी देवदेव होते. देवदेव झालं की तिसऱ्या दिवशी मुलगा हळूच राहिल्यानंतर मम्मी आता मला ड्युटीवर जावं लागतं, आता मला ड्युटीवर जावं लागते. आणि मुलगा सुनबाईला घेऊन भोर दिशी उडून पुण्याला निघून जाते. आई वडिलांना ना सुनाचं सुख ना मुलाचं सुख. पुण्या मुंबईला गेला की 5-6 महिन्यांनी 7-8 महिन्यांनी दिवस जाते, पुन्हा मुलबाळ होते. पोरग परत बापाला फोन करते, आता मुलबाळ झालंय, पुण्यात फ्लॅट घ्यावा. आमच्या दोघांचा पगार मिळून 10 लाख रुपये झालाय. पुण्यात फ्लॅट घ्यायचं म्हटलं तर 25 लाख रुपये लागते. मग अजून 15 लाख रुपये कमी पडते. बाप म्हणजे पुण्यात घर होते, पुन्हा कुठल्या तरी बँकेचं कर्ज काढते, 15 लाख रुपये कर्ज काढते. हा तसे 15 लाख रुपये पोराच्या अकाउंटला मारते, पोरग फ्लॅट घेते. आई बाप फक्त वास्तुशांतीला जाते, वास्तुशांतीला जाते. वास्तुशांती होते, पंढरपुरात सोन्याचा हंडा ठेवलेला असते, त्याचं सगळं लक्ष पंढरपूरला लागलेलं असतं. आई बापाचं चला एकदा पंढरपूरला जाऊ. 2 दिवस राहतात, पंढरपूरला येते. सुनबाई पोरग तिकडच, आई बाप इकडच. आई बापाला सुख आहे का? नातवाचं सुख आहे का? पहिली दिवाळी ती आहे, आई वाटेल आई फोन करते पोराला, अरे बाबा पहिली दिवाळी आले, नातू झालाय, त्यांना घेऊन गावाकडे. फ्लॅट घेतलेला असतो, बायको फोन ऐकते, हळूच ती पोरगी काय म्हणते, अहो तुम्हाला काय कळतंय का, नवीन जर का अंधारात ठेवून जाऊन पंढरपूरला जायचं का तुला? त्यांना तिकडे बाबा की म्हणते. सून नोकरदार सून आहे. आई तसंच बापाला सांगते. बाप एकटा घरात बसतो, म्हणते ठीक आहे तू एकटी जा. आई दिवाळी सणासुदीला आई तिकडं, बाप इकडं. त्या आई बापाची ताडातोड करण्याचं काम इथल्या राजकारणी लोकांनी केलंय. हे हसण्यासारखा विषय नाही. पंढरपूरकरांच्या लोकांच्या लक्षात झालं नाही की पंढरपुराच्या लोकांनी ना एमआयडी शिवू दिली, ना पंढरपूर शहरात कुठले उद्योग आणले, ना कुठलंच काय केलं नाही. ही रस्ते गटरी सोडून द्या, ही रस्ते गटरी सोडून द्या, ही होत जाईल, राहत जाईल, ह्याच्यात काय मरणार नाही आपण. परंतु आपल्या स्वप्नाचा चक्काचूर करण्याचं काम या पोरांनी केलंय. ह्याने काय ते एमआयडी शिवू दिले नाही. जर इथं पंढरपुरात एमआयडी झाली असती, आपल्या पोरांना जर कामधंदा मिळाला असता, तर यांच्या बँकांमध्ये, यांच्या साखर कारखान्यांमध्ये, यांच्या शिक्षण संस्थांमध्ये 10,000 काम करायला माणसं मिळाली असती का? एमआयडी जर झाली असती तर 50,000च्या पुढे आपल्या पोरांना पगार राहिली असती. कोण इथे कामाला गेलं त्यांच्याकडे? म्हणून इथल्या राजकारणी लोकांनी त्या पंढरपूरमध्ये आतापर्यंत एमआयडी शिव दिले नाही. आतापर्यंत रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. फक्त भावाभावात भांडणं लावणं, जाती भांडणं लावणं, घर पाडणं, निवडणूक आली की गोड बोलणं, कुठीनाटी स्वप्न दाखवणं आणि पंढरपूर शहराला परत भकास करणं, हे काम या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, या भागातली लोक सगळी सुशिक्षित आहेत, सुजाण लोक आहेत. जे लोक घरात नाहीत तर त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. जर पंढरपूरचा कायापालट करायचा असेल, पंढरपूरचा विकास करायचा असेल, आपल्या लेकरा बाळांचं जर चांगलं करायचं असेल, तर परिवर्तन हाताळायला लागतं. परिवर्तन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही एकाच ठिकाणी 30-35 वर्ष सत्ता देत राहिला तर उन्माद होतो, उत्माद होतो. आणि त्यामुळं बघा, शेजारची राज्य, शेजारची गावं बघा, दर 5 वर्षाला बदल आहे, दर 5 वर्षाला बदल आहे. नाही काम केलं की दुसऱ्या 5 वर्षाला बदल आहे. आज किती दिवस जातीपातीला आपण राहत राहणार? निवडणूक आली की आम्ही ब्राह्मण, आम्ही वडर, आम्ही मराठा, आम्ही मुस्लिम. निवडणुकीचे 4 दिवस आले की परत संपलं. निवडणूक आली की पाहुणे, रावळे, मेहुणे, नातेगुते आठवतात. बघा आपल्या जातीचं अस्तित्व संपल, आपलं अस्तित्व संपल. बघा काय केलं. अरे लोक देशाकडे लागले ना, तेव्हा कुठे जात गेली, तेव्हा कुठे पाहुणे रावळे गेले. ह्याचा आम्ही विचार सगळ्या लोकांनी करणं गरजेचं. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु मी विकासावर बोलणारा माणूस आहे. आमचा एक विजन आहे, आपलं पंढरपूर कसं असलं पाहिजे. टीका टिप्पणी भाषण तर रोज होत राहतील, परंतु या पंढरपूर शहरातील माझी बहीण, माझा भाऊ जे शिक्षित लोक आहेत,
त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी आंदोलन झाले पाहिजे, त्याच्यासाठी मोर्चे निघाले पाहिजे. आज काय पंढरपूरची परिस्थिती आहे, तुम्ही या ठिकाणी आहे पंढरपूर शहरात बघा, घरातनं बाहेर किक मारून जावा, सगळी धुळीचं साम्राज्य आहे, सगळी धूळ आहे. कोण मास्क लावून जाते, कोण स्कार्फ बांधून जाते. अहो आज आपण पंढरपूरची लोक रोज मिनिटाला कॅन्सर पोटात घेतोय, कॅन्सर पोटात घेतोय. एक धुळीचा कण गेला म्हणजे कॅन्सरच गेला ना. आपली दगडासारखं आपण झालं म्हणजे आपलं शरीर काय दगडाचं आहे का आपल्याला काय होत नाही. किती लोक आजारी पडतात, काय होते सगळीकडे बघितलं. आता पंढरपूर तुम्ही कुठेही बघा, प्रत्येक ठिकाणी खड्डे पडले, ड्रेनेजचे खड्डे पडल्यात, रस्त्यात खड्डे पडल्यात, प्रत्येक ठिकाणी त्या पोलिसांचे बॅरिकेडिंग आता त्याच्यावर ठेवलेले. पंढरपूर नगरपालिका एवढा पैसा महाराष्ट्रातल्या कुठल्याच नगरपालिकेला येत नाही, कुठल्याच नगरपालिकेला येत नाही. परंतु त्या पैशाचा विनियोग चांगल्या पद्धतीने आतापर्यंत झालाय का आणि काय कधी बघतच नाही. आम्हाला काय बाबा माझ्यांनी करोड रुपये कमवले, 2-2 हजार ते त्याला घेऊन जावं काय होते. 2 हजारांना आपली चूल बंद पडली आहे ना, आपली चूल पेटत नाही, आपण उपाशी करायला लागलोय. आणि आता त्या माझ्यांचे 2 हजार आले की आपली चूल पेटणार आहे, ही आपली मानसिकता आहे. त्यांनी समजा 2,000 रुपये दिले, भागिले 1800 दिवस करा, 1 रुपये किंमत आहे आपली, 1 रुपया 1.25 रुपये किंमत आहे, तरी आपल्याला लाज वाटत नाही, तरी आपण लाजत नाही, काही वाटत नाही. आणि आपण आपली लेकरं बाळा या अडचणीच्या गर्दीत टाकून देतो या रुपया 1.25 रुपयामुळे. कधी विचार होणार आहे का? आपल्या नानाकडे पैसेच नाही, नाना काका आपलं मोकळं आहे. पण नाना काका निम्म्या रात्री नाना काकाला कुणी हात मारली तर त्याच्या अडचणीच्या वेळेस धावून जाणारा माणूस आहे. जात आहे का नाही? जर हे खोटं असेल तर नानाला मतदानच करू नका. हे जर खोटं असेल ना तर नानाला मतदान करायचं नाही. माहिती घ्या, नानासाहेब कदमांकर कोण पण गेला तर नानासाहेब कदम कधी कुठल्या जातीचा आहे, तुम्हाला पाहुणा आहे का, मेवणा आहे का, रावळा आहे का, किंवा मला काय मिळणार आहे, ही कधीच विचार न करता प्रत्येक माणसाच्या मुक्तीला जाऊन जाणारा उमेदवार. दुसरा पैसेवाला प्रचंड पैसे उत्पन्न. आणि काय लबाडांचं स्वतः काय लबाड म्हणजे किती लोक खोटं बोलतात, किती लबाड बोलतात. मी अनेकांची ऐकतोय आता काय लोकांचं की पैशाचा महापूर आणला. हा बाबा पैसे तुमच्याकडे आहे, मी तर दगड फोडण्याचा पोरगा आहे, नाना काकात मोकळा आहे. ही जर म्हणजे पैसे आहेत नक्की कुणाकडे, बडवे आपले आणि नाना काका डिफरन्स बिटवीन करा. सध्या पैशाचा वापर तर तुम्ही जाणणार, पण आता लोक पैशाला बळी पडणार नाहीत, कारण जनता हुशार झाली, जनतेच्या पूर्ण लक्षात आले. त्यामुळे कसं आहे की बघा, आता नगरपालिका आपल्या ताब्यात येणार आहे, 21 तारखेला निकाल लागणार आहे. 22 तारखेपासून आम्ही जनतेचे सेवक आहे. आमचं आयुष्य तर लोकांची सेवा करण्यात गेलं आहे. आम्ही तर कधी कुठल्या ह्याची वाटच बघितली नाही. आमच्याकडची येत आहे त्या माणसाला आम्ही कधी रिकाम्या हाताने माघारी पाठवलेलं नाही. 22 तारखेला माझ्या समोर रस्ता माझ्या पैशाने गेला, त्यांच्या समोरचा रस्ता माझ्या स्वतःच्या पैशाने गेला. मी ती रस्ता करायला माझ्याने जावा पडला, तर तिथल्या बायका सगळ्या घराच्या बाहेर आल्या आणि माझ्याला बरोबरच म्हणले, सगळ्या बायका बाहेर आल्या. अरे म्हणले रस्ता होता ती करता करू दे, म्हणलं तुला काय करायचं आहे, मी नगरपालिकेने करतो. अरे म्हणलं तुझ्या नगरपालिकेला भीक लागली आहे, तुझी नगरपालिका भिकारी, तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांची घरं बांधणार आणि ती कधी रस्ता करणार, कारण आपण ते करून दिलं ना, टाकून दिलं. आपल्याला नगरपालिकेची गरज ठेवून आपण ते करून दाखवलं. असे अनेक कामं केलं आपण. आणि मी तर म्हणतो की हे बाबा माझे बाबा की आपला ती 100 वेळा आले, त्यांनी त्याच्या लेकरांच्या टाळावर आठवून सांगायचं, त्यांनी त्याच्या मुलाच्या टाळावर आठवून शपथ घ्यायची की दिलीप तोत्रेकर ह्या कॉरिडॉर संदर्भात मदत करा म्हणून. किती वेळा आला त्यांनी लेकरांनी टाळावर आठवून सांगायचं. ह्या दिलीप तोत्रेने इथल्या सगळ्या लोकांना राष्ट्रकडे नेलं ना, माझ्या स्वखर्चाने नेलं. गाड्या मी दिल्या, डिझेल पेट्रोल सुद्धा मी दिलंय, जेवण खाऊन सुद्धा माझं काढून ये, पण लोकांना कळणं गरजेचं आहे. हेच माझं आमक्या लोकांना शिवाय देतो तुम्ही नाव घेत नाही.
करायचा. खरं म्हणाले नाही त्याने ठेवून शपथ घ्यायची. हे खोटं आहे. मी राज ठाकरेंकडे नेलं सगळ्यांना. तिथं राज ठाकरेंकडे नेऊन मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सगळ्या समोर फोन लावले. सगळ्या समोर फोन लावले. तुम्ही सगळे साक्षीदार आहे. ती सगळा विषय पुढे गेला. प्रत्येक वेळेस हा पंढरपुरात सगळ्यात अगोदर कॉरिडॉर होणार आहे. आणि कसा होणार आहे ती दिलीप धोत्रे, आदित्य कुत्तरकर आणि सगळ्यांनी चौपड्यात सभा घेऊन सांगितलं. त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, लढाई पाटील होतं तुझं राजकारण करायला. आमचा विश्वास ठेवला नाही. मला तर शॉकच बसलाय बाबा माझ्या मोबाईल कसं काय. मी स्वतः शॉक आहे की जो माणूस एवढ्या खालच्या थरावर जाऊन शिवाय देत होता किंवा टीका करत होता, आता कुणाला नाव घेत नाही, ज्यांना त्यांना माहित आहे, तो माणूस आज जर टिमकी निर्मात असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव. कारण लोक एवढी आहेत का. पण तुमच्या हिशोबाने तुम्ही चालणार का. आज शिवाय देणार, उद्या परत अमुक होणार, परवा दिवशी अमुक करणार. वाय पट्ट्या म्हणजे नगरसेवक पदासाठी काय तू यांच्या जिंदगी किती दुर्दैव आहे. आणि त्यामुळं मी काय तर टीका करणार नाही. ती लोकांना माहिती, आपण काय बोलायचं नाही कुणाबद्दल. माझं एवढंच म्हणणं आहे, या प्रभागातल्या कुठल्याही माझ्या माता भगिनीला, वडीलधारी मंडळीला कसली कोणती अडचण असू द्या, कधी आम्हाला सांगा. 100% आम्ही मदत करणार. 100% वचन देतो. गणपती बाप्पा समोर वचन देतो की कधी कुठली कसली अडचण असली तर 100% मदत करणार. एक इंच सुद्धा मागे सरकणार नाही. आणि जर नाही आम्ही मदत केली, की भाषणात बोलून जर नाही मदत केली तर गणपती बाप्पा आम्हाला कधीच माफ करणार. पण एकदा तपासून बघा, एकदा लोकांना संधी जर देऊन बघा, किती दिवस 30 लोक येणार आहे. कुठेतरी बदल झाला पाहिजे. आपण म्हणतो बदल हा निसर्गाचा नियम आहे. या ठिकाणी सगळे लोक सुशिक्षित आहेत. या प्रभागातले, या भागातले सगळे लोक सुशिक्षित आहेत. देश कसा चाललाय, राज्य कसं चाललंय, आपल्या गावाचं काय झालंय. अहो आज अशी परिस्थिती आहे, माता भगिनी इथं बसले ते पंढरपूरला रोज 1 लाख लोक येतात. किती येतात रोज? 1 लाख भाविक आपल्या पंढरपूरला येतात. छोटी गावात पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप झाली. छोटी गावात. शिर्डी आपल्यापेक्षा छोट आहे. अक्कलकोट आपल्यापेक्षा छोटी गावं डेव्हलप झाली. पंढरपूर काय झाले, आपण काय करतो तुम्हाला माहित नाही. आता तुमच्यातले काय लोक म्हणतील, तुम्हाला पण शिवाय देते का नाही, तुम्ही घरच्या शिवाय खाता का. शिवाय खाताय का. मी कसा शिव खातो, मला काय करू. घरच्याने आपल्याला शिवी दिली तर तुला बघतोच म्हणतो आपण. लगेच अंगावर जातो. जातो का नाही. जर व्यंकटेश कुलकर्णीचा थोरला भाऊ जर शिवी द्यायला लागला, गमत नाही का. आपण म्हणतो काय करणार, आम्हाला कशाला शिवी देत आहे. अहो पण तुमच्या एक लक्षात आहे का, या पंढरपूर येणारे 1 लाख लोक रोज तुम्हाला शिव्या देऊन जातात. नाही मला पण आपल्याला रोज 1 लाख शिव्या पडतात. 1 लाख शिव्या. कारण जो माणूस येतो त्याची गाडी कुठं खड्ड्यात जाते. ते म्हणतात लागला लोक इडीबिडी येते का. बहिणी शब्द वापरत आहे, माता भगिनीत आहे. आणि शिवी झाली की अरे इथली लोक काय मूर्ख आहेत का, त्यांना काय कळतं का नाही, कसे इथल्या लोकांना निवडून देतात म्हणतात का ना. खड्डे धूळ बघून बायकाची अरे ती टाकली मोडली, किरडी मोडली, कसले राजकीय पुराणे तिथले. किती लोक बसतात, किती लोक सहन करतात. शिव्या खातोय ना, हसू नका. ही तुम्ही रोज 1 लाख शिव्या खाताय रोज. मग तुम्ही जर रोज 1 लाख शिव्या खात असेल तर तुम्हाला किती तळतळ लागत असेल. कारण त्याला जबाबदारी तुम्ही आहे ना. तुम्ही जर या लोकांना मतदान करून निवडून दिलं नसतं तर त्या लोकांनी आपल्याला शिव्या दिल्या नसत्या. त्या लोकांनी शिव्या दिल्या असत्या का नाही. आज आपण काय म्हणतो, शिर्डी कसं झालंय बघा, अक्कलकोट कसं आहे बघा, तिरुपती बालाजी कसं आहे बघा. आपण म्हणतो ना डेव्हलपमेंट आहे ना. तिथं काय, तिथं पोलीस गाडी अडवतात, त्याची पावती आहे, तिथं ती पहिल्या शिवाय देत आहे. परत खड्डे आहे, तिथं शिवाय देते. परत धूळ आहे, तिथे शिवाय देते. प्रत्येक ठिकाणी आपल्याला शिवाची लागवल्या. मग समजा रोज 1 लाख लोक येतात, एक शिवी द्या रोज 1 लाख शिव्या. पंढरपूरचा आपला मतदान 95 होता. किती आणि शिवाय 1 लाख आहे. सगळ्यात एक शिवाय दिली आपल्या वाटणीला आले का नाही. तुम्ही मला म्हणत मला शिवाय द्या, मला काय अडचण नाही. पण
लक्षात आलं का? मग मला सांगा ह्याच्या तापाचे पण आपण धने. त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की विचार करा. ही विचाराची निवडणूक आहे, ही विचाराची निवडणूक आहे, ही परिवर्तनाची निवडणूक आहे, ही काम करण्याला संधी देणारी निवडणूक आहे. आता समोरची माणसं तुम्हाला असे म्हणू शकतात का, अहो 40 वर्ष दिले तुम्ही. जर तुम्ही 35-40 वर्ष दिले, जर 35-40 वर्षामध्ये काय काय अपघात झालाय हा प्रश्न कोण विचारत नाही. नको बाबा आमचं काय तर होईल. आणि कोण कोणाची चूल पेटवते का? किती दिवस आपण दबाव राहणार आहे, किती दिवस आपण भीत राहणार आहे. शेवटी लोकशाही म्हणतो ना आपण. मग आपल्या देशात लोकशाही का हुकुमशाही आहे? जर लोकशाही तर लोकशाहीचं स्वातंत्र्य आपल्याला पाहिजे, मतदानाचा अधिकार म्हणजे निवडण्याचा अधिकार आपल्याला पाहिजे. त्याचा प्रत्येकाने या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळं या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय, आपल्याला लबाडी चालत नाही, कोर्ट तर बिलकुल चालत नाही. तुम्ही उद्या रिक्षाला मतदान करणार का? हात वर करून सांगा. करणार का? काही लोक, मी तुमचा एक भाऊ मुलगा म्हणून तुम्हाला विनंती करतोय की काय कसलीच काळजी करू नका. तुम्ही कधी आम्हाला सांगा, फक्त एकदा चेक करून बघा. आम्ही त्यांच्यासारखं म्हणणार नाही 5 पंढरपूरचं डेव्हलप करायला 5 वर्ष कशाला लागतात. पंढरपूर नीट करायला 90 दिवस भरपूर झाले. 90 दिवसात होऊ शकते. आवाज की कुंभमेळ्याचं नाशिकचं काम बघा. नाशिकला कुंभमेळा भरतोय आता, काम बघा. 1.5 महिन्यात त्या नाशिकचं होता नव्हतं तसं करून टाकले त्याने. मी एवढा फास्ट स्पीडने करू शकतो. आपल्या गावात नाशिक पेक्षा छोटा आहे, करू शकतोय, करून दाखवू शकतोय. आमच्याकडे